कोळी महासंघ परिवार यांच्या वतीने कोळी भवन भूमिपूजन समारंभ या प्रसंगी उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस, विधान परिषदेचे गटनेते प्रवीणजी दरेकर, खासदार नरेशजी मस्के, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे, आमदार निरंजनजी डावखरे, ऐरोलीचे प्रथम आमदार संदीप नाईक, माजी खासदार विनयजी सहस्त्रबुद्धे, श्री रामचंद्रजी गरज, श्री शिवाजी पाटील, श्री प्रकाशजी बोबडी, खारेकल्वे बेलापूर संघटनेचे अध्यक्ष पीसी पाटील, कोळी समाजाचे नेते पंढरनाथजी पाटील, मंचावर उपस्थित कोळी समाजाच्या विविध जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रवीजी पाटील, त्यांचे चिरंजीव चेतन पाटील, विशाल पाटील आणि जमलेल्या सर्व बंधू भगिनी, रमेश पाटलांचा उल्लेख करायचा झाला तर नव्या मुंबईतला पहिला उद्योगपती म्हणून रमेश पाटलांचं नाव घ्यावं. फार कमी लोकांना माहित असेल की या रबाले इंडस्ट्रियल एरियामध्ये रमेश पाटलांनी ऑक्सिजनचा प्लांट टाकला, परंतु एकूण समाजाच्या करता काम करताना उद्योगपती म्हणून उद्योग करून जमणार नाही म्हणून रमेश पाटलांनी त्या उद्योगाकडे दुर्लक्ष केलं आणि कोळी समाजाची कोकण किनारपट्टी सोडच, परंतु मल्हार कोळी, महादेव कोळी या सर्वच घटकांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये संघटित करण्याचं काम रमेश पाटलांनी केलं. हा रमेश पाटलांनी स्वतःच्या जीवनातला केलेला त्याग आहे. रमेश पाटलांनी फार मुद्दे मांडले आणि ते सगळे मुद्दे निश्चितपणे योग्य आहेत. त्यामध्ये आमच्या प्रकल्पग्रस्त लोकांनी जमिनी कवडीमोल किमतीने दिल्या, त्याचा उल्लेख त्यांनी केला. गुरुचरणी शिडकोनी घेतल्या एमआयडीसीने. मला सांगायला एक आनंद वाटतो की एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांनी एमआयडीसी कडून नवी मुंबई शहराला मिळणारे भूखंड, सिडको कडून मिळणारे भूखंड याच्या बाबतीमध्ये दोनदा बैठक घेऊन संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत. मिनिट्स ऑफ द मीटिंग या ठिकाणी तयार झालेल्या आहेत आणि तशा स्वरूपाच्या एमआयडीसी आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून या शहराला मिळणारे भूखंड मिळण्याकरता वातावरण तयार झाले. मधल्या काळामध्ये मूल गावठाण, गरजेपुढे बांधलेली घरं, LIC मध्ये लोकांनी बांधलेली घरं, झोपडी परिसरामध्ये बांधलेली घरं या सर्वांचा समावेश करताना एकूणच राहण्यालायक शास्त्रीय दृष्टिकोनातून घर निर्माण व्हावीत याकरता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादाला सुद्धा मी पत्र दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मी नमूद केलेलं आहे की एखाद्या तज्ञ लोकांच्या माध्यमातून मिनिमम FSI वापरून या शहरातील असलेल्या गावांचा गरजेपुढे बांधलेल्या घरांचा विकास करताना जसं सातबाराच्या उतारावर आमचं नाव होतं तशाच प्रकारची ते मालकीची जागा आमची व्हावी अशा प्रकारची आमची मागणी आणि मी तशा प्रकारची दोन्ही तिन्ही मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी काही मागणी केली. एकूणच या प्रकल्पग्रस्तांचा होणारा कोणवारा त्यांच्या जीवनाला भविष्य काळामध्ये मिळणारी वाट ही सुलभ व्हावी याकरता त्या ठिकाणी निश्चितपणे ते प्रयत्नशील आहेत. एकूणच ज्या उद्दिष्टाने इथे भवन निर्माण होणार आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारे विद्यार्थी त्यांना वसतिगृह कधीतरी कामानिमित्तानं मुंबईला आल्यानंतर त्या कोळी बांधवांना वस्ती करता या ठिकाणी जागा मिळावी. एकूणच रमेश पाटील आणि रमेश पाटलाचे दोन्ही चिरंजीव ज्या पद्धतीने समाजाच्या कामाकरता अग्रेसर त्या ठिकाणी राहून काम करतात त्याबद्दल रमेश पाटलांनी उद्योगपतीचं ते उद्योगपती कॅन्सल केलं
आणि समाजसेवक म्हणून भूमिका घेतली, त्याबद्दल रमेश पाटलांना चाऱ्या बाजूने शाबासकी द्यावी अशी आपल्याला विनंती करतो. आणि माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे रमेश पाटलांनी जे बोलले, मंदाताईंनी बोलले, मी जे बोललो त्याच्याविषयी भाष्य करतील हा विश्वास व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.